विठ्ठल
ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी तुका म्हणे एकी ठाई केले माझे तुझे नाही तुका म्हणे एकी ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान उमापति महादेव की जय छत्रपति शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज की जय संतन की जय विठ्ठल विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं
शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर उतार सोपान देवा निवृत्ती उतार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा फेरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकासनली आता हृदय ही आपुली चौपाळून या बली वरी बैसौ पावली श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुनात्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैरागरागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चितेगावकर आलेली सर्व पाहुणे मंडळी थोडा स्वराचा आवाज ओसा करा फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 आणि म्हणून आलेली सर्वच पाहुणे मंडळी आलेली मायबाप आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे गडेव माझ्याकडे लक्ष द्या कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे म्हणून अत्यंत लक्षपूर्वक आहे का पहिली सूचना दुसरी सूचना अशी 1 रुपया कोणाचा मोबाईल चालू असेल
तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सगळे सांभाळून घ्याल, मला अशी अपेक्षा करतो. ऐकूया, मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोललो चितेगावकर. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. महाराज म्हणतात गडे हो कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होतं येतं, श्री महाराज म्हणतात ते कीर्तने. एवढेवर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकोबरायांच्या जीवनातली भगवत साधना, त्या भगवत साधनेची चिंतन करून आलेली जी अनुभूती, त्या अनुभूतीचं वर्णन करणारं अत्यंत छानसा असा गूढ अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात न लगी मरावी का हो. तुकाराम महाराज म्हणतात ऐसा ठाव दिला देवी, असा देवाने मला ठाव दिला की मला कधी मरावं लागणार नाही. का हो तुकाराम महाराज म्हणतात ऐका, भगवत साधना केली आमच्या जीवनामध्ये, ही माझ्या उपकारासाठी. अत्यंत भगवंताचा माझ्यावर उपकार आहे. महाराज म्हणतात वाघविला मुनकंठी, की मला भजन करता आलं. आणि बस का हो तुकाराम महाराज, नुसतं भजनच केलं नाही. नाही महाराज म्हणतात नुसतं उपकार नाही केला. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. एवढेवर नाही थांबले श्री महाराज. महाराज म्हणतात मला घरामध्ये देवानं बोलून घेतलं, नुसतं घरापर्यंत बोलवलं नाही. मग जशी घरातली माणसं, प्रेमाची माणसं नातं तोटत नाही, तसं भगवंताने मला तुका म्हणे एके ठाई केले माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये आता भेद शिल्लक राहिला नाही. या स्थितीला, ज्या भजनानं, ज्या अवस्थेनं मी प्राप्त झालो. महाराज म्हणतात तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही का, माझ्या उपकारासाठी वागविला मोनकंठी विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी आईसाहेब गंगूबाई त्र्यंबक दाभाडे इहलोकाची यात्रा संपून एका आईला, एका मातेला 1 वर्ष पूर्ण झाला. आणि म्हणून आदरणीय आईसाहेबांचा संपूर्ण परिवार आहे. 3 मुलं आणि 3 मुली. मुलं आहेत आदरणीय आईसाहेबांचे सुभाषराव असतील, नंदूराव असतील आणि चंद्रकांतराव असतील. आईसाहेबांच्या 3 मुली आहेत, लंकाबाई असतील, मीराबाई असतील आणि सुशीलाबाई असतील. 4 पुतणे आहेत आईसाहेबांचे, आदरणीय बाजीरावराव असतील, आदरणीय रमेशराव असतील, आदरणीय विष्णुराव असतील, आदरणीय भाऊसाहेबराव असतील. हा संपूर्ण परिवार. आणि म्हणून आजचा आलेला हा सेवेचा योग दीक्षी गावचे आदरणीय आमचे अक्षयदादा चौधरी, अत्यंत स्नेहाचा, मित्राचा संबंध असणारा हा परिवार आहे. आणि म्हणून अक्षयदादांच्या माध्यमातून, या दाभाडे परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरायांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या तीरावरती विश्वगुरू निवृत्तीनाथ देवांच्या सानिध्यामध्ये राहून, त्र्यंबक राजांच्या सानिध्यामध्ये राहून, गोदावरी मैयाच्या तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक हरिभक्तपरायण नाशिक रत्न दिनेशजी महाराज मोजाड. श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळीवाजा हृदयापासून श्री महाराजांकरता. भजन सम्राट आपल्या या नाशिक जिल्ह्याचं, या महाराष्ट्राचं वैभव असणारं अत्यंत एक गोड वारकरी गाणं, ज्यांच्या वारकरी गाण्याला गोड पदवी मिळाली, नाशिक रत्न भजन सम्राट हरिभक्तपरायण रोहिदास भाऊ मते गुरुजींनाही दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजूया गुरुजींकरता. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण स्वर भास्कर महाराज कानव श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय रोहिदास भाऊंचेच चिरंजीव अभिनव महाराजांनाही दंडवत आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना मन माहिती, एखादा मासा असतो, मासा कळतो ना, मासा कळतो का? अरे बाबा कळतो काय, आम्ही हाणतो म्हणा त्या माशाला, एवढं काय काळजी करतो. जसं माशाच्या पिल्लाला पाण्यामध्ये पोहणं शिकवावं लागत नाही, तसं हे एक पिल्लू आहे. खूप छान, खूप गोड स्वभावाचं,
त्याच्याकडं पाहिलं का मन प्रसन्न होऊन जातं. अशी व्यक्ती असावी आपल्या जीवनात. कोणाला तरी एखाद्याला पाहिलं की आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे. बरं दिसायलाय गोडे, गायलाय गोडे, छान आहे मस्त बाकी. आपण टाळी वाजवाय त्याच्याकरता मस्त बाकी छान. मी सांगत होतो एखाद्याचा चेहरा पाहिला तर मन प्रसन्न झालं पाहिजे दिनू दादा. नाही तर काय काय माणसं आहे जे चेहरे पाहू तिने त्याची समोरून गाडी आली तर हा डायरेक्ट किक मारतो गाडीला. तेव्हा तो नको बाई याचा तोंड पाहिला. असं आहे. ऐका छानसं जीवन आहे. आपली ताई मैत्रिणीची जर भेट झाली तर तिनं प्रेमानं आलिंगन द्यावं. एवढं हृदयापासून प्रेम करावं. थोडंसं आयुष्य भगवंतानं दिलेलं आहे. फार मस्तीत फार आनंदित जीवन जगण्याकरता दिलं आहे प्रभूंनी. आणि म्हणून अभिनव महाराजांना दंडवत आहे. आदरणीय अत्यंत जीवाचा जीवलग सखा या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक कीर्तनकारांची यादीत फार ज्येष्ठापासून तर श्रेष्ठापर्यंत ज्यांच्या यादीनं ज्यांना ओळखलं जातं. गवळाणे गावचे आमचे समाधान भाऊ चुंबळे श्री महाराजांनाही दंडवत करा. जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. आमच्या अक्षयदादांची ते दाजी आहेत. हां आणि म्हणून आलेली आदरणीय आमचे शंकर नाना असतील चितेगावकर सगळी प्रेमाची भजनी म्हणजे टाळकऱ्यांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त बघायच्या. आदरणीय नाशिकवरून आलेले आमचे गुंजाळ बाबा असतील बाबांनाही दंडवत करतो. विडेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. अत्यंत गोड साऊंड सिस्टीम आहे. आदरणीय आमचा सागर दादा माझ्या दादाकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. हे कीर्तन नित्यानं स्मरणीय राहावं. आईसाहेबांचं पुण्यस्मरण करतोय आपण कधी यूट्यूब ओपन केलं की गुरुकुल पर्व असं गोड यूट्यूब चॅनलचं तुम्ही नाव यूट्यूबला टाकलं की सगळी कीर्तनं येतील. त्यात आपल्या आईसाहेबांचंही कीर्तन आहे. त्या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विनायक दादा माझ्या दादालाही दंडवत आहे. अत्यंत गरीब घराण्यातलं पोरगं आहे. अत्यंत छानसा स्वभाव आहे. पण जाता जाता एक विनंती आहे आपल्याला. आपण जर यूट्यूब ओपन केलं तर एक काम करा लाईक करा आणि शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला चालेल. माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी संतांची माता चरणावरी हे करी दंडवत हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतरी पाडले अंतरी प्रेम सुख साटांग हे करी दंडवत साटांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतरी वाढवी अंतरी प्रेम सुख. आदरणीय अत्यंत जुन्या काळामध्ये आताच्या काळामध्ये पूर्वी शिक्षणाकरता एवढ्या सुविधा नव्हत्या. कामधंदा करून रियाज करायचा. कीर्तनाला साथ करायची भजनाला साथ करायची अशी अत्यंत गोड हार्मोनियम वादक या परिवाराचे म्हणजे आईसाहेबांचे ते जावई बापू आहे. आदरणीय आमचे चंद्रभान काका त्यांच्या मावस सासूबाई होत्या त्या आजी आणि म्हणून हा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. 1 तास संकीर्तन करायचं आपल्याला. 11ला सुरू झालं. बरोबर आता 11:15 आपल्या घराळामध्ये वाजलेली आहेत. 12:30 वाजता आपल्याला जे हरी करायचं आहे म्हणजे थांबायचं आहे आपल्याला. ऐका पूज्यश्री आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. या तिन्ही मुली आणि 3 मुलं आदरणीय भाऊ अशी एखादी रात्र गेली नसेल या मुलींच्या जीवनात. असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना आईची आठवण झाली नसेल म्हणा. का आमच्या आईची का आमच्या वडिलांची आठवण काढायची. आम्ही त्या प्रतिमेकडं पाहिलं की आम्हाला सगळं आठवतं. त्या फोटोकडं पाहिलं आता तो फोटो फक्त पाहण्याकरता आहे पण फोटोकडं पाहिलं ग केलेले उपकार आपल्याला आठवतात. आई तुझ्या या मूर्ती वाहनी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार. स्वराचा आवाज थोडासा. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार. किती प्रेम करते ती आई. बाळपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना अमृतावूनी गोड तू पाजिला शिपा. आई तुझ्या गया
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी आई तुझ्या गया कष्टाला ग कधी सीमा झाली आई तुझ्या गया कष्टाची कधी आठवण झाली नाही ग आई अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार आईकडं पाहिलं की केलेले उपकार आठवतात आई थोर तुझे उपकार हे आई 9 महिन्यानी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी हे आई देवोनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार हा दाभाडे परिवार म्हणजे बाबाजी जय बाबाजी परिवार आहे मस्तपैकी छान का हो जय बाबाजी परिवारामध्ये जाण्याचं भाग्य एका आईमुळं लागलं जय बाबाजी परिवारामध्ये जाण्याकरता एका बापाचं भाग्य त्यांच्या जीवनाला लाभलं म्हणून अत्यंत जय बाबाजी भक्त परिवार आहे का हो प्रेम करणारी पण 1 वर्ष झालं त्या वर्षभराच्या काळात नुसती जिकडं पावा एखादी आई जरी म्हटलं तरी असं वाटतं आपण आईला हाक मारावे का काय अजून एक कवी 2 शब्दामध्ये बोलतो कुठं गेली माझी आई मला करमत नाही तू ये ना मला झोप येत नाही कुठं गेली माझी आई मला करमत नाही तू ये ना मला झोप येत नाही तुकाराम महाराज म्हणतात आहे काय आईशी कळवळ्याची जाती 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 चान्स आहे तुला कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती करीना भावीण प्रीती करीना भावीण प्रीती आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती करीना भावीण प्रीती करीना भावीण प्रीती आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती तुकाराम महाराज म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती काय तुकोबरांची भाषा आहे तुकाराम महाराज म्हणतात जिजे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ महाराज म्हणतात चालता चालता ऐकाय लेकरू चालत होतं चालता चालता ठेस लागली पाय रक्तबंबाळ झालेला आहे आईला हाक मारली आई काय रे बाळा आई माझ्या पायाला लागलो बघ तुकाराम महाराज म्हणतात त्या आईला कळाल्याबरोबर लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईच्या हृदयाला होत असते सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है वो देती है तुम्हें सबसे बड़ी है माँ सबसे
टाळियों से भाऊं करता मस्त बाकी सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं ओ देती है दुआ सबसे बड़ी है माँ. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल थोडंसं महाभारतात घेऊन जाईल तुम्हाला. मी तुम्हाला सामान्य आई नाही सांगणार. आलो ना आपण गंगू आईच्या निमित्ताने काय असते आई. मी तुम्हाला थोडंसं महाभारतात घेऊन जातो. शास्त्रानं 5 पतिव्रता सांगितल्या ऐकूया. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. पण द्रौपदी नावाचं पात्र आहे. पण अखंड भगवत साधनाच्या मुखामध्ये उद्धवजी आणि भगवंताचा संवाद चालू होता. पण भगवंताच्या मुखाला नुसतं द्रौपदीचं नाव यायचं. ऐका बरं ताई ऐकायचं. ते उद्धवाला सहन झालं नाही. कोणाला बोला ना. कधी कधी जवळच्या माणसालाच आपण सहन होत नाही बरं का. हा लांबचे त्रास देणारे नसतात आपलेच त्रास देणारे असतात. म्हणून या जगाचा लय भौतिक दृष्टिकोनातून लय टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही चांगले किती सज्जन वागा किती गोड वागा. चितेगावकर 40% समाज आपल्या विरोधातच आणि असले पाहिजे विरोधक. आपण रस्त्याला वाचतो एखादं पहा बरं. कुत्र्याला गती बोला ना आणि माणसाला प्रगती ती सहन होत नाही. एखादीची प्रगती व्हायला लागली का माहिती सहन होती. पण असावा रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक हे नेहमी असावे बरं का. तो बरं असतं रस्त्यानं चालणं. ज्याच्या जीवनात संकट आहे, ज्याच्या जीवनात निंदा आहे, ज्याच्या जीवनात विरोधक आहे, विवेकानंदांचं वाक्य आहे आपल्या जीवनात नेहमी संकट आली नेहमी दुःखच आहे. कोणाचं तरी वैर आहे आपल्याशी. वैर करतात ते आपण नाही कोणाचं करत. समजून घ्यायचा आपला प्रवास सुखानं चालला. पण आपल्याला विरोधक नाही आपल्याला संकट नाही. समजून घ्यायचं हा आपला प्रवास चुकीच्या दिशेनं चालला. हा ऐकूया. थोडं जीवन दिलं मस्तीत दिलं आनंद दिलं फार फ्रेश जीवन जगायचं मस्त पाहिजे. तुम्ही काही नाराज आहे का. नाही ना. नाही ना. व आपल्याला देवाने एवढे दिवस जिवंत ठेवलं असं काही नाराज आहे का आपण. नाही नाही. थोडंसं फ्रेश बसा मस्त बघी छान. ऐकूया. उद्धवाला सहन झालं नाही. उद्धवाला सांगितलं भगवान तुमची सख्खी बहीण आहे. कोण बोला. सुभद्रा. कोण सुभद्रा. तिचं नाव तुमच्या मुखाला नाही येत देवा. मानलेली बहीण आहे ती. कोण द्रौपदी. तिचं नाव तुमच्या मुखाला सतत आहे. छान राहते सागर दादा खूप गोड. भगवंतांना सांगितलं उद्धवा या बोलण्याचं एक दिवस मी तुला जाणीव करून देईल का त्या द्रौपदीचं नाव माझ्या मुखाला येत. थोडासा कालावधी गेला ऐका बरं का. आणि एक दिवस सांगितलं उद्धवजी चला आपल्याला आज सुभद्रा ताईच्या घरी जायचंय. निघाली स्वारी. न सांगताच बहिणीच्या गावाला हजर. घडी वाजव. उद्धवानं सांगितलं सुभद्रा ताई भगवान आलेत. आनंद झाला. पण विचारलं दादा अरे येण्या अगोदर एखादा कॉल तर करायचा मला. कोण म्हणती सुभद्रा. अरे नाही कॉल तर मिस कॉल तर द्यायचा दादा मला. काय झालं दादा मला आत्ता एका मैत्रिणीच्या मुलीचं लग्न तिकडं जायचं. भगवंतानं सांगितलं ते काय सांगू नको ताई मला भूक लागली मला काहीतरी खायला दे. आता तो भगवान आहे. उद्धवजीला काहीतरी दर्शवत होतो ना दर्शन करून द्यायचं होतं. आता का भजन करतात त्या द्रौपदीचं ऐका. आता भूक लागली ताई मला. सुभद्रा ताईने अशी फळं घेतली आणि ठेवली. दादा हे काप आणि खा तोपर्यंत मी शृंगार करते. घेतलं ते हातामध्ये शस्त्र कापायचं. कापता 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 जमलं. बोट कापलं. एवढं जोरात कापलं बरं का. ते आवाज आला ना तुम्हाला. हा एकदा टाळीवाज आमच्या दिनू दादा करतात. ती एक कला आहे.
हा असं ऐका ना, बळ 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 रक्त. उद्धवाने हाक मारली, सुभद्रा ताई काय झालं? भगवंताचं बोट कापलं. काय रे काना, एक तर मला आधीच घाई, तू रिकामं काम करून ठेवलं बघ काना. आत्ता जाते चिंधी सापडून आणते. कोण म्हणती? बोला 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 बोला. सुभद्रा कोण म्हणती? हां, नुसते कीर्तन ऐकायचे नाही, याच्यातला सिद्धांत घरी घेऊन जायचं बरं का ताई. आईच्या निमित्ताने आलो ना, आई ऐकायची, पण आई नावाच्या सांगलेला हा दृष्टांत सिद्धांत घरी घेऊन जायचा. नुसती आई ऐकू नका. गेली चिंधी पाहण्याकरता, 1.5 तास झाला चिंधी सापडाना. कोणाला? सुभद्रेला. आता आपल्यावर घ्या, आपण काम करता करता जर आपल्याला पावडं खोरं लागलं, एकच ते खोरं पावडं एकच, फक्त काही पावडं म्हणतात काही खोरं म्हणतात. समजा काम करता करता लागलं आपल्या हाताला, जखम झाली, तुम्ही आपल्या बाईला सांगा ना, ए चिंधी घेऊन ये. ती चिंधी जर पाहायला गेली तर अख्खं कपाट जे ना साड्यानं भरलेलं ते अख्खे बोकांडी पडल. नुसत्या साड्याच सापडतील, चिंधी नाही सापडणार. मग आपल्या घरची परिस्थिती अशी, तेव्हा तिथं भगवंताची बहिणी, तिथं काय कमी होतं? 1.5 तास झाला, त्रास व्हायला लागला. उद्धवजी जवळ द्रौपदीचा महाल आहे, जाऊया आपण तिकडे, त्या महालाकडे निघाले. द्रौपदी भगवंताची पूजा करून, तुळशीला पाणी टाकून प्रदक्षिणा करत होती. कोण? तुम्ही ऐकू राहिल्या का नुसते ऐकू राहिल्या? रोज देवपूजा, तुळशीला पाणी टाकून रोज 5 प्रदक्षिणा कोण करतं? वरबोट करा का माय, करा 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 करा. काय भाग्यवान बाय आहे तुम्ही. एक फक्त 2-4 जणी एवढ्या, बाकीच्या नुसत्या मालिकायचा मुर्दा पाडी द्या, बाकी काय नाही. तरी तुम्हाला दंडवती, तुम्ही तेवढ्या मालिकायचा त्याग करून कीर्तन आलेला तुम्हाला डबल धन्यवाद. ताई देवाची पूजा करायची, ऐका बरं. रोज तुळशीला पाणी टाकायचं, प्रदक्षिणा. हे श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही करायचं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. काळ सारा वाचिलतने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारा वाचिलतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. सारा वाचिलतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. टाळी वाजूया मस्त बाकी छान. हे नुसतं त्यांच्या करतात नाही चाललं बरं का, हे आपल्या करताय चाललं. रोज उठायचं, स्नान झालं की देवाची पूजा, तुळशीला पाणी. पण काय काय असे नंगट म्हातारे पाहायला भेटत आहे भाऊ, गांजाच्या झाडाला पाणी टाकायचं पण तुळशीच्या झाडाला नाही टाक. आता नाथ बाबाचा पुरावा देतो बरं का. तुळशीला पाणी टाकायचं, तिचं दर्शन करायचं, तिला प्रदक्षिणा करायची. ऐका आता, नाथ बाबा म्हणतात, धन्य तुळशीचा महिमा आई आणि काळी दरुशन करता पुण्य कोटी धन्य तुळशीचा महिमा नाही आणि उपमा. प्रातःकाळी तुळशीचा महिमा नाथ बाबा म्हणतात बरं का. ऐका, नाही आणि एक उपमा प्रातःकाळी दरुशन घडता पुण्यकोटी यज्ञ. म्हणून रोज तुळशीला पाणी टाकून, तुळशीला घाला पाणी, पुढे पाप जाईल धुवून. बरं ऐक, तुळशीला प्रदक्षिणा करत होत्या आणि भजन चालू होतं या वाणीला. तुळशीला
प्रदक्षिणा करताना सुनाला शिव्या नाही द्यायच्या बरं का मावशी. नाही तर काय काय मावशाला म्हातारीला जर तांब्या भरून नाही दिला ना तुळशीच्या झाडाला पण टाकायला तुळशीला, ती सुनाला मनाची मनात शिव्या देते. ताई अशा 1000 प्रदक्षिणा केल्या आणि सुनाला शिव्या देत असेल तर ती कधीच पुण्य देणार नाही. ऐक काय करावं आम्ही. द्रौपदी भजन करत होती. हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा ताली वाजूया. कृष्णा कृष्णा हरे हरे. बहुत बढ़िया दिया. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे. बोला बोला. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. टाळी वाजूया मस्त छान. गोड वाजवणं असलं का सुचतं कधी कधी, नाही तर वाजवणं बिघडलं का उकत. पण खूप छान भजन करत होती आणि तेवढंच भगवंताचं आगमन झालं आणि हाताकडे लक्ष केलं. रक्त भमाळ झालेला हात देवाला पाहिला, आनंद वाटला. रक्त भंबाळ झालेला हात पाहिल्याबरोबर पदराच्या बाजूनं साडी धरायला गेली आणि डोक्यावरला पदर पडला. कोणाचा? द्रौपदीचा. पदराच्या बाजूनं साडी धरली आणि टर्र दिनी फाडली. तेवढ्यात उद्धवाचं लक्ष गेलं. ए द्रौपदी ताई, ऐका बरं. नाही ऐकू राहिलं ना. कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. कोण्या? तुम्ही ऐकू राहिल्या का नुसते ऐकू? हां बरं वाटलं जरा घेतल्याबद्दल, धन्यवाद तुम्हाला. हल्लीच्या काळात पदराची तो धाक नाही राहिला. या जुन्या मावल्या आहेत बघा, MS 85 MS 70 म्हणजे 70 वर्षाच्या ह्या जुन्या मावल्या कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. आम्हाला धाक असावा, कोणाचा तरी नवऱ्याचा तरी असावा, सासूचा तरी असावा, सासऱ्याचा धाक असावा, मोठ्या माणसाचा धाक असावा. आम्हाला पदर असावा डोक्यावर. पा जमलं तर घ्या, नाही तर तसं काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही घेतलं म्हणजे तुमच्या सुनायला घ्यावं लागेल. काय कुठं करते जाऊ द्या. पा सासूनं घेतलं तर सून घेईल. हा पण पूर्वी असं नव्हतं. वागण्यात बोलण्यात रुबाब होता पूर्वीच्या काळी. नुसता सासू शब्द ऐकला तर सून थरथर कापायची. आता सून शब्द ऐकला का सासू लटलट कापती. हा पत्रिकेत एखादा 2 गुण कमी असला तर चालेल, पण सासू सुनाचा गुण जमला पाहिजे एवढा प्रयत्न करा. तिकडं 36 गुण आहे, तिकडं 36 गुण आहे, पण कधीच जमलं नाही. ऐका, आमची आई वैकुंठवासी झाली, पण आई जुन्या काळातली संस्कृती सांगायची. अरे महाराज जवळ बसून सांगायची. आई पूर्वीच्या काळी शहाणी माणसं, मोठी माणसं जर मारुती रायाच्या मंदिरासमोर जर उभी असली आणि ती दूर जर महिला चालल्या तर पायातली चप्पल हातात घ्यावा लागायची आणि ती पत्राच्या आड लपवावं लागायची आणि मग तिथून प्रवास करावा लागायचा. जुन्या काळातली संस्कृती. पण ऐका असावा जा. पण आता जमाना बदलत चालला. सुनाईनं गोड बोलून सासू पंचर करून टाकली. चितेगावकर काय वजन ठुलं नाही. सून नांदायला आली कधी सून सुद्धा मम्मी म्हणायला लागली. कोणाला? तिचा कान पडा आणायला पाहिजे त्या सुनाचं. आणि तुम्ही खुशाला ऐकून घ्या. उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या. ऐकून राहिले ना? काहीच्या बांगड्या नाही आता तर सावरी द्या काय बांगड्या. सुनाला प्रश्न विचारायचा. अगं सुनबाई तुझा नवरा आहे मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय? तो गोळ्या सांभल्या का काय म्हणा सुनबाई. अशी डोक्यावर पडल्यासारखे.
सासऱ्याला काय म्हणायचे, धरा राहता मामजी, असा धरा राहता. आता मामजीचा पप्पा करून ठेवला. ते काय वजन ठेवलं नाही, जपा जरा मान मर्यादा जपली पाहिजे. मस्त ऐका, ए द्रौपदी ताई ऐका, कुलवान स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. आणि कुलवान स्त्रीनं शंकर बाबा कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये. चंद्रभान बाबा का, ज्या बाईनं पदराच्या बाजूनं साडी फाडली ना तिचा पती मरण पावत असतो. याला शास्त्र आहे. हे उत्तर ऐकल्या बरोबर द्रौपदीनं सांगितलं, हे उद्धवा मान्य आहे मला, कुलवान स्त्रीनं जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, म्हणजे पती मरण पावत असतो. पण आता द्रौपदीने दिलेलं उत्तर एवढं घरी घेऊन जा, वर्षभर नाही आयुष्यभर ध्यानात ठेवा. ऐका, द्रौपदीनं सांगितलं, ए उद्धवा मान्य आहे मला, कुलवान स्त्रीनं जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर तिच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो. पण हे उद्धवा, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली रे उद्धवा. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली रे उद्धवा. काय उत्तर होतं. पण भगवंताची एवढी साथ होती, पण संकट कमी नव्हती तिच्या जीवनात. म्हणून असं समजू नका माळ घातली म्हणजे संकट येणार नाही. काय लोकांचा भ्रम आहे, बाबा मी माळ घातली तरी संकट आहे. आणि तो समोरचा रोज खंबे हाणीतो, रोज काळ्या पिशीत खातो, तरी त्याला काय धोका नाही. अरे थांब, थोडंसं दम आहे त्याला, दम आहे तो बडीची जी, थोडं पाप तर करू दे त्याला. इथं का पाप केल्याशिवाय तर भोगावं लागतं का काही. आज बरं वाटल महिन्याला 4 बोकडे हाणणं, काय पाप करता माऊस का आता हंस करी. जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, मांस खाता हंस करी, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. हंस खाता हंस करी, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. महाराज म्हणतात, अरे काय पापाला आमंत्रण देतात, मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवला. ऐका, तू काय म्हणे, कुठं ती आडेन आपल्या नारे रडतील, एक दिवस रडावं लागतं माणसं. विषयाचे सुख हे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. हा विषयाचे सुख पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. इथं पाप झाल्याशिवाय मृत्यू नाही. कंसाच्या जीवनात पुण्य होतं म्हणून नारद महर्षीला पाठवलं. कशाला? पुण्यसारा वया भेटी देव ऋषी आणि वधी बाळकाशी ठेवू नको. तिथं पाप वाढवल्याशिवाय कंसाला सुद्धा मरण नव्हतं. जिथं कंसाला पापाशिवाय मरण नव्हतं, आपल्याला काय. नका पापाला आमंत्रण देत बस. बाबा मी माळ घातली तरी आमच्या जीवनात संकट आहे. अरे ज्यानं माळ घातली जो वारकरी आहे, ज्याच्या जीवनात संकट झेलता येतात ना त्याला तर खरं वारकरी म्हणतात. संकट कमी आहे. भगवंताची मानलेली बहीण होती, अखंड भगवत साधन होती. भगवंताच्या मुखाला तिचं नाव होतं, पण संकट कमी नव्हती तिच्या जीवनात. एकच संकट सांगतो, अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो ना. आई काय असते, कौरव पांडवांचं युद्ध संपलं. ऐका आता, पांडवांचा विजय झाला. फक्त हे पांडवांनाच माहिती होतं, पण भगवंताला माहिती होतं चितेगावकर अजून पांडवांवरचं संकट गेलेलं नाही. पांडवांना सायंकाळची वेळ झाली, सांगितलं हे पांडवांनो बोला देवा, रोज आपण जिथं झोपतो आराम करतो आज तिथं नाही जायचं झोपायला, आज शेतात जायचं झोपायला. मान्य केलं ते. हे पांडव पुत्रांना कळलं, चितेगावकर आलेली पाहुणे मंडळी.
पांडव पुत्राला कळाल्याबरोबर आईला सल्ला विचारला, आई आज बाबांनी ते शेतात झोपायला जाणार आहे, आम्ही त्यांच्या जागी जाऊन झोपू. पण द्रौपदीला काय माहिती येणार संकट किती भयाने म्हणून. जा झोपा, ती दारात आहे, लेकर घरात आहे. युद्ध होऊन गेलेलं होतं. हजारो प्रेत त्या रणभूमीवरती पडलेली होती, ऐका बरं का. पण एक प्रेत किंचाळत होतं, ओरडत होतो, तो म्हणजे दुर्योधन. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आणि त्या रणभूमीला शंकरनाना अश्वत्थाम्या हा फेरफटका मारत होता. कारण अश्वत्थाम्याची ना दुर्योधनाची लई मैत्री. त्याला आवाज यायला लागला म्हणून त्यानं विचार केला जाऊन शोधावं तरी काय प्रकारे. हा तो किंचाळत होता आणि हजारो की धाड, हजारो कावळे त्याचे लचके तोडत होते, किंचाळत होता. जवळ गेला, झाला ललकारी आवाजाची ध्यानात आली, आवाज ओळखीचा वाटतो. जवळ गेला तर मित्र होता दुर्योधन. आणि मग सांगितलं, ए दुर्योधना, अरे काय ललकारी होती, काय आवाज होता त्याचा सिंहासनावर. दुर्योधनाचा आवाज होता. सांगितलं, ए दुःशासना, जिंकलोय आपण डावामध्ये, द्रौपदीला खेचून आण, भर सभेत वस्त्र हरण कर. हे सांगणं दुर्योधनाला बरं वाटलं. पण एक दिवस रक्ताच्या थारोळ्यात पडावं लागलं, हे विसरून चालणार नाही. म्हणून तरुणपणात कोणाचा रस्ता अडू नका, कोणाला त्रास देऊ नका, कधी गरिबाची मजाक करू नका रे. इथं काय भेटल कोणाचा रस्ता अडू. तिथला रस्ता आपला देवाने एक दिवस मोकळा केला पाहिजे. या रस्त्याचं भान नाही लोकायला. दोन चाकोरीवरून मारामारी करतात भाऊ भाऊ. बरं आपल्या मारामारीला काय तर त्याची तर गावकर. दोन्ही सख्या भावाची तुडुंब मारामारी झाली. लहाना भाऊ मारून टाकला. पोलीस गाडी आली आणि मोठ्या भावाला घेऊन गेले. आयुष्यभर सेंट्रल जेल भोगावं लागलं. काय करते आपल्या मारामारी. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. ताई बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपत आहे. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना ताई, त्याला विचार भावाचं दुःख काय असतं. एखादं कीर्तन कमी ऐकत आहे, एखादं चिंतन कमी ऐका, पण आपल्या जीवनातलं सूत्र लक्षात घ्या. ताई दिवाळीचा सण आला ना का बहिणीला भाऊ आठवत असतो. रक्षाबंधनाचा सण आला का बहिणीला भाऊ आठवत असतो. एका बहिणीला भाऊ नव्हता दिला देवानं. रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्या बहिणी वाट पाहत होत्या, भाऊ आले घेऊन गेले. तिला भाऊ नव्हता दिला देवानं. तिला वाटलं माझ्या दारात मावस भाऊ तरील. तिला वाटलं होतं माझ्या दारात चुलत भाऊ तरील. दुपारची 2 वाजून गेले ताई, तिच्या दारात कोणी आलं नाही. डोळ्यातून अश्रू आले. सांगितलं, पांडुरंगा, दिला असतात ज्ञानोबराय सारखा भाऊ तर काय बिघडलं असतं. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला. गरिबी असू द्या आपल्या बहिणीची, गरिबी श्रीमंती ही सावलीसारखी. कधी कोणाची गरिबाची मजाक करू नका रे. घेता आलं तर आशीर्वाद घ्या इथं कोणाचा तरी. इथं मजाक करू नका, निंदा करू नका. जाईल त्याची गरिबी कधीतरी निघून. पोरांनो, बरं चौकात आलो, एखादा गरीब माणूस दिसला ना, मळालेलं शर्ट आहे, मळालेलं धोतर आहे, लोक मजाक करतात त्या माणसाची. नका मजाक करू. आपली श्रीमंती कधी निघून जाईल ना आपल्याला भिकारपणी देईल, कधी येईल काय सांगता येईल दादा. पण या गरिबाची कधी मजाक करू नका. घेता आला तर आशीर्वाद घ्या. ताई तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकतात म्हणून ऐका. मी एक दृष्टांत सांगतो, तेवढं घरी घेऊन जा. वर्षभर नका ध्यानात ठेवतो, आयुष्यभर ध्यानात ठेवा ना. ताई तुम्ही दोघी जणी बहिणी बाई, एक बहीण श्रीमंत आणि एक बहीण गरीब. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात आली ना ताई, तर श्रीमंत बहिणीने कधी स्वतःचं बडेपण श्रीमंती सांगत नका बसू. त्या गरीब बहिणीला विचारा, बाई तुझ्या प्रारब्धानं लय गरिबी तुला, पण तुझा पती तुझे लेकरं सुखाते ना ग ताई. ए ताई, तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर मला सांग बरं बाई, मी तुला मदत करल. हे ताई, खेड्यातली बहीण असते ग,
आडा आणि बहीण असते, तिला लिहिता वाचता येत नाही, पण ऐका तिचं प्रेम किती असतं. तिच्याजवळ 10-20 मैत्रिणी येऊन बसल्या ना ताई, ती स्वाभिमानानं सांगते, बाई मला निवृत्तीनाथ देवानं लई श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली, घरात पाहिलं तर काही कमी नाही, पण तिच्या घराला जरी मी कधी गेले तर ती तिची स्वतःची श्रीमंती नाही सांगत, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ती बहीण. घेता आला तर ताई इथं गरीब बहिणीचा आश्रम, घेता आला तिथं भावाचा आश्रम, इथं तळतळा नका घेऊ कोणाचा, काय भेटलं तळतळा घेऊन एखाद्याची निंदा करू. गरीब बहीण असते, पण भाऊ आजारी पडला, तिला असं जर कळलं तर 50 रुपयाचं भत्ता तरी घेते, भावाच्या दारात जाते ती. का? माझी विनंती आहे तुम्हाला, बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा, भावाने बहिणीशी प्रामाणिक राहा, भावाने भावा, इथं प्रत्येकाने प्रामाणिक जीवन जगा. लय थोडंसं आयुष्य दिलं भगवंताने आपल्याला, हे वस्त्या मारामाऱ्या घालण्यात नाही. इथं भजनात आयुष्य गेलं पाहिलं आपलं, आनंदात आयुष्य. कवर दुःख करतात मनाला, रोज उठून माणसं टेन्शनमध्ये. इथं काय कोणाचं टेन्शन घेत बसता? टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन द्यायचं नाही. लय मस्तीत लय सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चिता समाधान, तेने सदा चिता समाधान, तेने सदा चिता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चिता समाधान, तेने सदा चिता समाधान, तेने सदा चिता समाधान. माझा दृष्टांत मला पूर्ण करायचं आहे. 12:15 झालेत घड्याळामध्ये. मी तुम्हाला 15 मिनिटात अभंगाचा भाव सांगणार आहे. नाही तर लोक म्हणतात बाबांना अभंग सोडवलं नाही. आपण कोण अभंग सोडवणार आहे? हे चितेगावकर, आपलं प्रेम जर अभंग असेल तर आपल्याला अभंग सोडवतील बरं का दादा. आपण नाही अभंग सोडवायचे, अभंग आपल्याला सोडवतील. विचारा संतांना, जो प्रश्न लागेल तो विचारा. ज्ञानाचा प्रश्न विचारा, ज्ञान सांगतील. कर्माचा प्रश्न विचारा, कर्म सांगतील. हां, पण प्रश्न चांगला करा. नाही तर काय काय लोक देऊन दादा विचारतात आपल्याला, काय प्रश्न, वेगळाच प्रश्न विचारा. शेबरीची पुण्यतिथी कधी? पहा याडा, याला याच्या आज्याची पुण्यतिथी माहिती नाही भाऊ. शेबरीची पुण्यतिथी कधी मला म्हणे. ए भाऊ, अरे थांबदारचा, अरे काय प्रश्न लय अवघड. प्रश्न चांगला विचारा. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. संताला विचारा, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझी विनंती तुम्हाला, वारी जवळ आली बरं का विनू दादा, एवढं घ्यायचं आता. वारी जवळ आली निवृत्तीनाथ देवांची. 10 तारखेला प्रस्थान आहे निवृत्तीनाथ देवांचं. माझी विनंती चितेगावकर, तुमच्या गावातल्या कमीत कमी 100 महिला तरी पाहिजे, तुमच्या गावातले 100 पुरुष तरी पाहिजे निवृत्तीनाथ देवांसोबत आपली. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, एखादी वारी ज्ञानोबराय सोबत घडली असेल, एखादी वारी तुकोबराय सोबत घडली असेल, एक वारी निवृत्तीनाथ देव सोबत घडावी अशी प्रत्येकानं भावना ठेवून निवृत्तीनाथ देवांच्या पायी दिंडी सोहळ्याला या मस्त बघी. 10 तारखेला प्रस्थान होणारे निवृत्तीनाथ देवांचं. या सगळे प्रस्थानला का हो, आपला जिल्हा आहे, तालुका आहे, महाराष्ट्रातून सगळे वारकरी येणारे. आपणही या निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्याला या. का हो, महाराज म्हणतात जशी वारी वारी जवळ जवळ येत चालेल ना, तसं वारकऱ्याचं मन. संपदा सोहळा नावडे मला, संपदा सोहळा नावडे मला, संपदा सोहळा नावडे मला, संपदा सोहळा नावडे मला. लागला टकळा पंढरी
लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनसी. जाता जाता वारीचं निमंत्रण आहे तुम्हाला, या निवृत्तीनाथ देवांच्या पायदिंडी सोहळ्याला या. ऐका, भाऊ भजन म्हणले, तुकोबाराचा अभंग म्हणली तर समाधानी तोय. सदा नाम घोष करू हरी कथा. तुम्हाला लई सोनाचा राग आला ना घरात, तुम्ही 100 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. म्हणते ना माहिती, तुम्ही अशाच म्हणते का ग? सोनाचा राग आली हो. ए माझ्या बहिणीनं, तुम्हाला लई सासूचा राग आला ना, येऊच नका देऊ. एकदा आला ना 2दा हरिपाठ म्हणा. हे बाई, तुमची सासू पाया पडल म्हणून काय देव पावला मा सुनाला म्हणशील. हरिपाठ म्हणा. राग आली पिशी भरून तळ्या का नका निघू, नाही तर लोकांना सोपं मरण झालं. फॅनला पाशी घेतली, तळ्यात उडी आणली. आपल्याला राग आला तर वारी त्या निघून. पोराचा राग आला ना महिनाभर पोराचं तोंड पाहू नका, संतांचं तोंड पाहायचं, देवाचं तोंड पाहिलं यायचं मस्त वारीमध्ये. पोराचा राग आला असं पिशी भरून कुणाकडे नाही निघायचं, नाही तर म्हातारी माणसं सुद्धा घरातली टेन्शनमध्ये भरली पिशी चालली लेकीच्या घरी. काय त्या लेकीच्या घरी बिचारीच्या. नका नका, राग आला तर वारी द्या. तुम्हाला राग आला पोरांना बापाचा ना तर 100 वेळा रामकृष्ण हरी म्हणा. राग निघून जाईल, क्षणाचा राग असतो. नाही तर पोरं बरं मरण सोपं झालं, लाईनीला, नाही तर रेल्वे खाली, नाही तर विष पिऊन, नाही तर फाशी घेऊन. रोज पाहतो आपण मीडियाला. चावला नका, भजन करा, इथं समाधानी राहील तो. ऐका, ए दुर्योधना सांगू राहिला तो अश्वत्थाम्या. अरे काय ललकारी होती, काय आवाज होता सिंहासनावर, पण काय अवस्था झाली. का रे भाऊ गेले म्हणून रडतो का रे? आवाज देत होता ना, भाऊकी गेली म्हणून नाही रडत. ए अश्वत्थाम्या, आम्ही 100 होतो आणि ते 5च होते. किती किती किती? अश्वत्थाम्या दुःख याचं आहे. अरे आम्ही 100 होतो, 99 तर मेलीच माझी भाऊ, मी सुद्धा मारणार आहे. अरे मग दुःख कशाचं आहे? अरे आम्ही 100 होतो, आमच्यात हे काही जागणार नाही. ते 5 होते, 1 सुद्धा मिळाला नाही, याचं दुःख आहे. पाहतो उलट्या फिटिंगचा दुर्योधन. अरे त्यांच्या बाजूनं देव आहे, हे काही त्याच्या डोक्यात नाही. एवढंच आहे ना. ए अश्वत्थाम्यानं सांगितलं, दुर्योधना आता जातो 5 पांडव मारून आणतो. कोण म्हणे? दुर्योधनानं सांगितलं, असं सरळ जर गेला तर निवदावारी सुद्धा शिल्लक राहायचं नाही. अरे तर आम्ही 100चा काटा झाला, तो एकटीची कुठं अगरबत्तीला येतो अश्वत्थाम्या. मग एक काम कर, त्याला कपट नीती शिकवली. कोण? दुर्योधनानं. आणि कुठं पडेल होता तो? बोला ना. रक्ताच्या थारोळ्यात पडेल होता चिदेगावकर. त्याची कपट नीती गेलेली नव्हती. तसे काही कोरोनातून वाचले, पण त्यांचा कपटीपणा गेला नाही अजून. हा, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता तो, कपट बुद्धी गेली नाही त्याचीवाली. त्याला कपट नीती शिकवली. रात्रीच्या प्रसंगाला गेला, 5 लेकरं झोपलेली होती. दिव्याची ज्योत वाढवली, जणू काय त्याला वाटलं 5 पांडव झोपली. तलवार काढली, सप 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 मानेवरती वार केले. रक्ताचा पूर व्हायला लागला, भयभीत झाला, वळ काढला तिथून त्याने. रक्ताचा पूर वाहत वाहत. ऐका ताई, आई सांगतो ना, आईचं दृष्टांत ऐकूया. रक्ताचा पूर वाहत वाहत द्रौपदीच्या हातरुणाखाली आला. तिला जाग आली. रक्ताचा पूर वाहिल्याबरोबर तिला वाटलं विचित्र घटना घडली. जाऊन पाहते तर 5 लेकरांची मस्तकं उडवलेली. जशी आपण झेंडूची फुलं विस्कटून फेकतो ना ताई, तशी 5 लेकरांची मस्तकं विस्कटून फेकलेली होती, पडलेली होती. रडणं आवरेना तिला. रडून 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 डोळ्यातलं पाणी बंद झालं येणं. शांत बोलू नका, कोणी गडबड गोंधळ करू नका. माझ्या लेकरांना, माझ्या बाळांना लय सुखानं झोप लागली, माझ्या लेकरांची झोप मोडल. तेवढ्यात अर्जुनाचा रथ काही वेगानं आला. पाहिलं 5 लेकरं मारलेली. काही वेगानं रथ गेला. अश्वत्थाम्याचा शोध घेतला. ऐका आता. आणि रथालाच बांधला तो अश्वत्थाम्या आणि फारपाटीतच आणला. आणि मग द्रौपदी समोर उभा केला. त्याला माफ करा. माफ म्हणल्याबरोबर अर्जुनाची तळ पायाच्या मस्तकाला गेली. राहू दे विको कमी. अर्जुनानं सांगितलं, हे द्रौपदी काय बोलते? 5 लेकरं यानं तुझी मारली, त्याला माफ कर. द्रौपदीनं सांगावं, स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं हृदय काय असतं, त्याला आई व्हावं लागतं. स्वामी याच्याकरता माफ करण्याकरता आग्रह करते मी तुम्हाला. माझी तर 5 होती, 5 मेले. तो अश्वत्थाम्या आईला एकटाच. मग स्वामी दिलेलं उत्तर किती? आईचं.
जिची पिढी बाळना द्रौपदीनं सांगितलं स्वामी माझे 5 होते ती मेले, तो एकटा आहे आईला. मग मला झालेलं 5 लेकरांचं दुःख हे अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याच्याकरता त्याला माफ करा. हो स्वामी माफ करा. जिची पिढी बाळ प्राण तियेचा इथं जन्म झाला की मरावं लागतं. आलो इथं भजन करावं हाच अट्टाहास आहे. पण तुकाराम महाराज आजच्या स्थितीला आपल्याशी बोलत असताना बोलणं मात्र इथं जर मरावंच लागतं. पण तुकोबरायचा पुरावा आहे काय? न लगे मरावे, 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 न लगे मरावे. ऐसा टाब दिला देवे, ऐसा टाब दिला देवे, माझ्या विठोबाचे पाय, त्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी ऐसा ठाव दिला दोगे, ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. न लगे मरावे, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. न लगे मरावे, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. चला टाळी वाजूया मस्तपैकी छान. 10 मिनिटात थांबायचं आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. न लगे मरावी तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मरावंच लागत नाही. बर का हो? मरणाची व्याख्या सांगतो एकदा. मरण कशाला म्हणतात हे बघा. या देहाला या जीवानं सोडून जावं याला काय म्हणतात? हां बोला बोला बोला. मरण या देहाला या जीवानं सोडून जाणं याला मरण म्हणतात. मग का हो तुकाराम महाराज हे तुमच्या जीवनात घडलंच नाही का? महाराज म्हणतात, महाराजांचं उदाहरण जर पाहायचं ठरलं तर महाराजांनी या जीवाला या देहाला सोडून गेले नाही. मग प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, मानव देच्या काला माझी अद्भुत वर्तविले, काळीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेवोनिया निजधामा गेले, मानव देह घेवोनिया निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले, निळामणे सकळ संता तोषविले, निळामणे सकळ संता तोषविले, जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकिया दातारा, जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकिया दातारा, स्वामी सद्गुरु स्वामी तुकया दातारे, जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया
म्हणतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन या निज धामा गेले आणि बरं दादा तुकोबराय वैकुंठाला गेले प्रयाण काळी देवी विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर मानव देह घेऊन या निज धामा गेले. बरं मला सांगा हा देहच घेऊन निज धामाला गेले तुकोबराय मग या जीवाने त्या देहाला सोडलं का हो? नाही 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 मरणाची व्याख्या ही आपल्याकडे संताकडे नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न लगे मरावे. बरं 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 अजून मरणाची व्याख्या सांगतो. माणूस जन्माला आलो की मरतो आणि मेल्यावर परत बोला ना जन्माला येतो. बरं आपले मेल्यावर जाळतात का मेल्यावर कसं मेल्यावर हा तुकाराम महाराज म्हणतात आता हे आम्हाला जन्माला येणं नाही आणि मरण नाही बिज भाजोनी केली लाई भाजणी केली आई बिज भाजोनी केली लाई केली लाई जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण ए बिज भाजोनी केली लाई आया जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बाजूने केली लाई दृष्टांत दिला. आता आपण पेरणीचे दिवस आले आता एक काम करा दुकानदाराकडे जा आणि त्याला म्हणा आम्हाला भाजलेले बी द्या. भाजलेले बी आणलं पेरलं शेतकरी राजानं दुसऱ्या दिवशी उतरून पडलं तरी काही हाच म्हणत्या घडी ए भाऊ अरे भाजलेलं बी कधी उगवलो का राजा तसं दृष्टांत दिलं बीज भाजूने केली लाई आम्हा जन्म मरण नाही म्हणून महाराज म्हणतात न लगे मरावे आईसा ठाव दिला देवे आईसा ठाव अशी जागा दिली आम्हाला जिथं जन्मही नाही जिथं मरणही नाही. महाराज म्हणतात एवढंच नाही हो एवढंच नाही मग भगवंताचा एक उपकार आहे का आहे माझ्या उपकारासाठी 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 वागवेला मनुकंठे वागवेला मनुकंठे माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी वागवेला मुनकंठी वागवेला मुनकंठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी तुकाराम महाराज म्हणतात देवानं मला ठाव दिला माझ्या उपकारासाठी. उपकार आहे बरं का भगवंताचा. आता काही लोक म्हणतात देवाचा काय उपकार आहे आपल्यातून देवाचा उपकार जर देवानं काढून घेतला तर राम बोलो भाई राम बोलो भाई आणि मुक्काम पोस्ट मसन काही कारण याच्यात राम नाही याचं काम नाही या देहाला काय किंमत आहे
याच्यातल्या आत्मरामाला किंमत आहे. त्याचं देणं आहे भगवंताचं. जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला टाळी वाजवा मस्त बाकी असा. तयाचे करीन चिंतन हा जग जीवन नारायण काही न कुण तयाचे जोया विवरेच्या जोया विवरेच्या जेने हा जीव दिला दान तयाचे करीन जग जीवन नारायण काही न गुण तयाचे जोया विवरेच्या जोया विवरेच्या जोया विवरेच्या जोया जोया विवरेच्या विवरेच्या विवरेच्या. अरे उपकार आहे देवाचा, देवाचा उपकार आहे महाराज म्हणतो. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचार वाचून आलो तवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाचा उपकार आहे बरं का दादा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या उपकारासाठी म्हणून वागविला मून कंठी. मून म्हणजे मून या शब्दाचा अर्थ आहे म्हणून. कंठी परमात्म्याची भगवत साधना केली. कंठे धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. भगवंताची साधना घडली. पण महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं माझ्या उपकारासाठी बागेविला नून कंठी. अखंड भगवत साधना असावी आपल्या कंठामध्ये. त्या कंठानं भजन करून घ्यावं मस्त बाई. कंठात भजन करायचं म्हणजे काय? गळ्यामध्ये प्रभूचा फोटो घालायचा अख्या गल्ली नाही हिंडायचं असं का? नाही नाही नाही. मुखानं भगवत साधना करायची. कशी? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सत्या निवृत्ती सोपान मुक्ताबाई ज्ञान दकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सत्या सोपान मुक्ताबाई ज्ञान दकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई ज्ञान दकया मुक्ताबाई ज्ञान सोपान मुक्ताबाई ज्ञान दकया. घरी दिला ठावा बघा सगळे बाबा तुका म्हणे एके ठाई केली माझी तुझी नाही माझ्या उपकारासाठी वागविला नून कंठी. माझी वेळ संपलेली आहे. 2 चरणाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बस आपल्यामध्ये देवामध्ये भेद राहू नये या स्थितीला आपलीही स्थिती. आपणही असं भजन करावं जे संतांना सांगितलं ते भजन आपल्या जीवनातलं असावं. जाता जाता विनंती आहे त्या परिवाराची. आमच्या समाधान बाबाने खुणवला. अरे बाबा तेवढा पिंगळा म्हण रे बाबा. ऐकायला जरी ऐकायचं असेल तर ती संतांची विनंती आहे आपल्याला. बाबा माझी विनंती आहे तुम्हाला संतांच्या भाषेत बरं का. श्रावण महाराज सांगतो म्हणून नका ऐकू. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ज्ञानोबरायचं आहे का? श्री गुरु सारिका आस्था पाटील. श्री गुरुच्या कृपेनं माळ घाला. नाथ महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन ठेव. नाथ बाबांचा आहे. तुकोबरायचा आहे का? कंठी मिरवा तुळशी व्रत करा. जीवनामध्ये भगवत साधना असावी. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरप न जाळावे ते. का हो थोडंसं आयुष्य का हो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही वारी. सर्वच भाविकांना प्रस्थानला या. जे थकलेली माणसं आहे पंढरपुराला या. दातनीला फार मोठं रिंगण असतं निवृत्तीनाथ देवांचं. त्या रिंगण सोहळ्याला या. जिथं जिथं तुम्हाला आनंद घेता येईल तिथं येण्याचा प्रयत्न करा. का हो महाराज आम्ही हा सगळा नाहीच आनंद घेतला तर आमचं काय जाणार? संत सांगतात तुमचं नाही काय जाणार तर आमचंही काय जाणार. पण मार्ग धावणी गेली आधी.
दयानिधी संत. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पण जर संताचं नाही ऐकाल नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही केलं दुसरं येईल, हे जरी नाही केलं, हे जरी नाही केलं, मग दुसरा येईल, हे जरी नाही केलं. हात वरी करूया मस्त आलेले सर्व भाविक तळ बांधून नेईल चलत शेवटी तळ बांधून नेईल. आमची काय बाधा येईल, हे गजनार्दनी आमचं काय बाधा येईल, काय बाधा येईल, आमचं काय बाधा येईल, काय बाधा येईल. आमचं काय बाधा येईल. पिंगळा 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 महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो हे पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. महाद्वारी कोणी बोलतो नका पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो हे पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. वर्तमान कोटे झालं वर्तमान कोटे हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. बोलू आम्ही वर्तमान कोटे हे लडकाने बोलू आम्ही वर्तमान कोटे, बोलू आम्ही वर्तमान लडकाने बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग बाई हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग बाई हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिंगा अवगा दांगड दिंगा दांगड दिंगा हे अवगा डांगर दिगा गे, अवगा डांगर दिगा, हे अवगा डांगर दिगा गे, डांगर दिगा गे. दाताचा दात मला घ्या ग कोणी दाताचा दात मला घ्या ग कोणी हे कुंकू 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 घ्या कोणी कानामणी कुंकू घ्या कोणी कानामणी कुंकू घ्या कोणी कानामणी कुंकू घ्या कोणी कानामणी हे कुंकू गे कोणी काळामणी, कुंकू गे कोणी काळामणी, कुंकू गे कोणी काळामणी, कुंकू गे कोणी काळामणी. अहमवाग्या सुममवाग्या प्रेम नगरावारी सावध भवनी भजने लागा देव करा करिवारे हे मल्हारी दिवारी मल्हारी मल्हारी दिवारी मल्हारी हे माझ्या मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी माझ्या, मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी. करोनी उचित प्रेम गाली हृदयात दान मागायस दान मागायस दान मागायस दान मागायस हे दान मागायस, अरे दान मागायस, दान मागायस, अरे दान मागायस. डौर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका हे डोर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका. डौर 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 फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका हे डोर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका. तुम्ही डुकू डुकू ऐका तुम्ही डुकू डुकू ऐका, डुकू डुकू ऐका तुम्ही डुकू डुकू ऐका. सर्वांनी हात वरती करूया एक टाळी धन्यवाद पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. टाळी वाजव एकदा टाळकरी मंडळी करतात टाळी वाजव